चालत आलेली चक्री वाजण्याची सेवा आज इथे झाली आहे आणि होत आहे, याचा एक मनस्वी आनंद होतो आणि जीवाला एक समाधान सुद्धा प्राप्त होतं. म्हणून अशी काही स्थान असतात, तीर्थक्षेत्र असतात, अशा काही भूमी असतात. त्या भूमी कशा असतात तर अत्यंत पवित्र आणि ते शुद्ध असतात. ती भूमी इतकी पावन झालेली असते संतांच्या चरणामृताने, सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने, योगी पुरुषाच्या पदस्पर्शाने, पतिव्रतेच्या पदस्पर्शाने, भक्तांच्या पदस्पर्शाने भूमी कशी झालेली असते तर त्या भूमीमध्ये एक सात्विकता प्राप्त झालेली असते. म्हणून ज्यावेळेस आपण या मंदिरात प्रवेश करत असताना कुठे आपण झुकतो, कुठे आपण वागतो, तर त्या पहिल्या पायरीला आपण नमस्कार करतो, त्या चौकटीला नमस्कार करतो आणि नमस्कार करून पुनश्च आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतो. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही भूमी कशी आहे तर आपल्याला अनेक प्रकारे आपल्याला पावन करणारी, आपल्याला शुद्ध करणारी, आपल्याला सात्विक करणारी, इतकंच नव्हे अनेक जन्मांच्या त्या त्रादातनं, अनेक जन्मांच्या त्या संकटातनं आपल्याला मुक्त करणारी असते. म्हणून अशा या पुण्यभूमीवरती अनेक वेळा येत असतो. लक्षात. आणि त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय की याची ही यात्रा आजपासून नाही तर अनेक अशा वर्षांपासून, अनेक वर्षांपासून ही यात्रा सुरू असते. त्या ठिकाणाची नित्यनेमाची पूजा असेल, अर्चना असेल, नित्य येणारे जो भक्त आहे तो त्या भक्तांच्या माध्यमातून करुणामय ती भक्ती असेल. त्यामध्ये जे द्वितीय सत्पुरुष मल्लप्पा महाराज होऊन गेले, त्यामध्ये जे द्वितीय सत्पुरुष मल्लप्पा महाराज होऊन गेले, मल्लप्पा महाराज देवाजवळ त्यांनी एकच मागितलेले, सुख नको या संसारी आणि अंत्ययमजाच करी. सुख नको या संसारी. प्रत्येक जण संसारामध्ये सुख प्राप्त व्हावं, सुखाची अपेक्षा धरूनच तो तिथे येत असतो. पण संसारातल्या अशा काही वस्तू असतात त्या आपल्याला सुखदायक वाटतात, पण त्या परमेश्वराच्या पासून आपल्याला त्या अनेक प्रकारे दूर घेऊन जातात. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही प्रपंच करा, संसार करा, त्या संसारामध्ये तुम्ही राहा, पण परमेश्वराच्या सोबतची जी साधना आहे त्या साधनेपासून तुम्ही कधीही वंचित होऊ नका. जो एकाग्रता आहे ती एकाग्रता आपण ती साधायला पाहिजे. लक्षात. मुळात आपण संन्यासी नव्हतो, मुळात आपण ब्रह्मचारी आपण नव्हतो, आपण प्रापंचिक लोक आहोत, प्रपंच करणारे, संसार करणारे. आणि प्रपंच करून संसार करून राहिला वेगळा निडवेची लीळा म्हणला म्हणे. म्हणून आपण सर्वजण वारकरी आपण कसे आहोत, अगोदर त्या पंढरीनाथांचे आपण नुसतेच भक्त नाहीये तर आपण अनन्य, आपण त्यांचे भक्त आहोत. लक्षात घ्या. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि. म्हणून गेल्या 5 पिढ्यांपासून आज या घराण्यामध्ये कुठली सेवा होते तर ही चक्री भजनाची आणि ही देगलूरकरांकडून ही परंपरा आहे. लक्षात घ्या. आज गुरुगुंडा महाराज देगलूरकरांनी ज्या देगलूरच्या जवळ रामपुराच्या वनामध्ये 12 वर्ष आपल्या धर्मपत्नीला त्यांनी सोबत घेतलं, पण तिचा उपभोग मात्र त्याने घेतला नाही. धर्मपत्नीला सोबत घेऊन साधना केली. लोक धर्मपत्नीचा त्याग करतात आणि साधना करायला जातात, पण गुरुगुंडा महाराजांचं असं वेगळं आहे. सोबत त्यांनी आपल्या ठेवलं. कारण कसं आहे तो मनोनिग्रह होता इतका. लक्षात घ्या. आज म्हणून मला इतका आनंद झाला आज या भूमीमध्ये. अनेक वेळा वारीला जाताना येताना पण आम्ही लांबूनच दूरदर्शन घ्यायचो, पण प्रत्यक्ष नागनाथाने सांगितलं की तू लांब जायचं नाही, तुला येऊन इथे नाचावं लागेल. नुसतंच नाचायचं नाही, पायामध्ये चाळ बांधून नाचावं लागतं. हे कोणाला नाचता येतं का तुम्ही मला सांगा. पायामध्ये चाळ बांधायची
आणि ती चाळ पांडुरंगाच्या नावाने बांधायची आणि समोर अधिष्ठान ज्ञानेश्वरीचं ठेवून तिथे नाचायचं. किती घन परंपरा आहे तुम्ही मला सांगा. कुठेही भजन जर होत असेल तर अधिष्ठान काय? ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान आहे, ग्रंथाचं अधिष्ठान आहे, माऊलींचं अधिष्ठान आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात माऊली आहे. साक्षात माऊली त्या भजनाला इथे हजर राहतात. लक्षात घ्या, माऊलींचं अधिष्ठान आहे. म्हणून ज्या वेळेला तो एखादा भक्त या गादीकडे अनुग्रहासाठी येतो, मंत्र घेण्यासाठी येतो, गुरुमंत्र घेण्यासाठी येतो, त्याला बंधनकारक काय आहे? पंढरपूरची वारी, गुरुमंत्र, एकादशी, ज्ञानेश्वरी वाचन, चक्री भजन, त्याला सुटका नाहीये. त्याला सुटका नाहीये. नित्यनेमाने ही करावी लागते. लक्षात घ्या, आज अनेक जण आज पांडुरंगावरती शिंतोडे उडवतात, विठ्ठल नाही म्हणून बोंबा मारतात, ज्ञानोबाराय तुकोबारायने यांचा खून झाला म्हणून असं काहीतरी विचित्र बोलतात, अभद्र शब्द जिथे बोलतात. अनेक जणांनी आम्हाला विचारलं, बाबा अशी जे समाजामध्ये असे जे वक्तव्य केलं जातं, तुमचं म्हणणं काय आहे? एकच त्याला करायला पाहिजे की आपल्याला कोणाबद्दल तिथे अगोदर तर द्वेष आम्हाला नको आहे. काय आम्हाला कोणाबरोबर भांडण तंडण करायला कोणा वेळ आहे? तुम्ही आम्हाला सांगा. पण अशांसाठी एक निश्चितच कायदा करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये द्वेष भावना, समाजामध्ये जे द्वेष भावना पेरली जाते, विष पेरलं जातं. आणि असेच लोक जे धर्माचा अपप्रचार करतात, आपल्या धर्माचा तिथे अपप्रचार सांगत राहतात, आपल्या संस्कृतीबद्दल काही बोलत राहतात, आपल्या परंपरेबद्दल बोलत राहतात. निश्चितच या परंपरा जिवंत आहेत म्हणून आपण सर्वजण जिवंत आहोत. लक्षात घ्या, म्हणून परंपरा सोडून आपल्याला करायचं नाही. माझ्या वडिलांची विरासी गा देवा, ऐका, विरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा सांगून जातात. ही परंपरा सांगितलेली. म्हणून कितीही कोणी जरी त्याच्याबद्दल अपप्रचार जर करायला, त्याला खत पाणी घालू नका. मला एकच सांगायचंय, अशा या सगळ्या गोष्टी एकत्रित होऊन आपण त्याला हाणून पाडायला पाहिजे. लक्षात घ्या, इथे काही बुवाबाची नाही, इथे काही जादूटोणा नाहीये, इथे काही हातचालाकी नाहीये, इथे वावच नाहीये. तुकोबाराच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल आणि अमासी ते फोल भक्तीपुढे. आम्ही त्या भक्तीपुढे त्यालाच आम्ही सगळं फोल ठरवतो. लक्षात घ्या, आम्ही त्या विचाराचे आम्ही माणसं आहोत. इथे जादूटोणा नाही, काही तिथे छाछू नाही, अजिबात नाही. कोणती तिथे 19-20पणा नाही. इथे काय आहे तर शुद्ध परमेश्वराची भक्ती. म्हणून या परमेश्वराच्या या भक्तीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, उतरायचं असेल, अगोदर एकच तुम्ही सांगा, मला काही तू प्रपंचाचं मला देऊ नको. अगोदर हे काही असं बॉन्डिंग करूनच मात्र त्या भक्तीसाठी तुम्ही इकडे वळा. आणि तो पांडुरंग परमात्मा वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी पुरवितो. मग इतका असताना मग का म्हणून तुम्ही सांगता की ज्ञानोबाराय तुकोबाराय हे जे काही सांगतात करतात, हे सर्व लोकांचं जिथे काम आहे तसं जिथे बोलायला लागतात. निश्चितच आपण आपल्या याच्यातनं आपण त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. मला एकच सांगायचं आहे, म्हणून आपण खूप मोठे भाग्यशाली आहोत. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारे तिथे भेद मानलेला नाही बरं का. हरिहरामध्ये भेद मानलेला नाहीये. म्हणून पांडुरंगाच्या मस्तकावरती ज्यावेळेस तिथं पूजन केलं जातं तर मस्तकावरती बेल अर्पण केलं जातं. लक्षात घ्या, बिल्वपत्र अर्पण केलं जातं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच क्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. त्रिदलम त्रिगुणाकारम बरं का. ते दल त्या महादेवाला म्हणजे पांडुरंगाला वाहिलं जातं आणि तुळशीवर चरणावरती तुळस वाहिली जाते. असा तो पांडुरंग, असा तो परमात्मा सर्वांना तत्काळ तो मोक्ष देणारा आहे. आणि आज इथे नागनाथांच्या समोर, नागेश्वरांच्या समोर चक्री भजनाची ही जी सेवा झाली, म्हणजे ही सेवा म्हणजे पांडुरंगाचा जय जयकार, पांडुरंगाचा जय जयकार आहे. आणि म्हणून या गळ्यामध्ये 250 वर्षाचा परंपरेचा विणा, 250 वर्षाचा परंपरेचा विणा. अजून जीवनामध्ये पण काय कमवावं मला सांगा.
काय मिळवावं मला सांगा. सहज पांडुरंगाने आपल्याला सर्व आपल्या हातामध्ये जी दिलेली आहे. शंख भ्रूनंदकी चक्री शारण धनवा गदाधर गदांक पाणी रक्षोभ्य सर्व प्रगणायुध. आणि इथे तर साक्षात नागनाथ देवता नागेश्वर इथे साक्षात इथे सिद्धपंथामध्ये ते इथे उपस्थित आहेत. म्हणून भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि. बरं का, त्याचा काहीतरी मंत्र सांगतो. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नागः प्रचोदयात्. त्याचे अनेक असे मंत्र आहेत, अनेक असे त्याचे स्तोत्र आहेत. म्हणून नागदेवता आपण पूर्वीपासून आपण त्यांची उपासना करतो. श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा नागासोबत खेळ हा खेळलेला इतका लक्षात घ्या. आज महादेव जो शंकर आहे आपल्या गळामध्ये कंठी शोभे वासुकी हार. किती वेळ येतो? 3 वेळ येत बरं का. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. परमेश्वराने ते असं सगळं काही लपटून टाकलं इतकं तो असं तो लपटून घेतलेला आहे. आणि असा आपल्याला त्याच्याबद्दल काही समज आहेत, आपल्यामध्ये काही गैरसमज आहे. म्हणून गैरसमज माणसाने ते दूर काढून आपण समजरित्या ती भक्ती करावी. आज आम्ही इथे निश्चितच का आलो तर आम्हाला सुद्धा त्या परंपरेला सेवा घडावी, सेवा मिळावी त्या अनुषंगाने. आणि नागनाथांच्या चरणी सद्गुरू वडवाळ सिद्ध नागनाथांच्या देवांच्या चरणी आमच्याकडून जर चक्री भजनामध्ये काही कमीपणा जर आला असेल, काही कमी झाला असेल तर सेवा आपण गोड मानून घ्यावी. जसा एखादा बोबडा बालक बोलत असताना बरं का, बोबडा बोलतो पण आईबापांना दुसऱ्यांचा पोरगा किती जरी स्मार्टली बोलत असेल, किती जरी स्मार्टली बोलत असेल, पण हा बोबडा जरी बोलत असेल पण मायबापांना त्या स्मार्टलीपेक्षा बोबड्याचेच बोल हे गोड वाटतात बरं का. म्हणून आम्ही कसे डोळे पांगळे आम्ही आहोत, आम्ही कसे आहोत, आम्ही बोबडे बोलणारे आमच्याशी बोल आहे, पण त्या बोलाला सुद्धा आपण गोड करून घ्यावं. म्हणून महाराज सांगतात या चक्री भजनासाठी आमच्या नरखेडून आलेले डॉक्टर वसंतरावजी लोंगेजी त्यांच्या घराण्यामध्ये हरी आणि हाराची उपासना सुद्धा आज आम्ही त्यांच्या वडिलांच्या काळापासून आम्ही बघतो. कारण ज्यावेळेस हौशावरून दिंडी निघते माघ शुद्ध द्वितीयाला आणि माघ शुद्ध नवमीला पंढरपुरामध्ये गेल्यानंतर माघ शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला पांडुरंगाच्या समोर परत चक्री भजनाची सेवा दरवर्षीची परंपरेने होती. वारी दिंडी वल्लप्पा महाराजांची त्यांच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांच्या परिवारातर्फे, त्यांच्या चिरंजीवांतर्फे आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार तिथे करतात. कोणताही एकही पैसा तिथे न आकारता आज मात्र ते सेवा करतात. लक्षात घ्या, त्याच्या मागे घराण्याची पुण्य तिथे असते. म्हणून माणूस किती जरी कमवला, किती जरी पैसा मिळवला, पण त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारे त्यांनी दानधर्म तो करायलाच पाहिजे आणि त्यांच्या घराण्यातली ही केली जाते. आज डॉक्टर साहेबांची इथे उपस्थिती आणि पाठपुरवठा गुरुबा आणि चक्री भजनाची सेवा इथे करावी असं त्यांचा एक हट्टाच होता. रात्रीचं कीर्तन धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यामध्ये दगड धानोऱ्याचं रात्रीचं कीर्तन केलं आणि आज आम्ही इथे आलो. आणि उद्याचं चक्री भजन होणार आहे भालकी तालुक्यामध्ये. उद्या बिदर जिल्हा भालकी तालुका आणि गावचं नाव आहे लादा. हे कर्नाटकातली नाव आहेत बरं का, ही कर्नाटकातली नाव आहेत. उद्याचं चक्री भजन होणार, लाद्याला होणार. ही सगळी त्या परंपरेची सगळी कृपा आणि त्या अनुषंगाने आज यावलीकर असतील, यावलीची सगळी भक्त मंडळी असतील, आमचे डिक्सलकर असतील, बरं का, नरखेडकर असतील, त्यानंतर सारोळकर आले, बार्शीकर आले, वैरागकर आले, पंचक्रोशीतले मुंशीकर इथे आले, किती जण आले मला सांगा. ही सगळी मंडळी आली. साखरेवाडीकरची साखरे परिवार इथे सगळा, आमच्या साखरे मालक इथे सगळे आले आणि त्यानंतर कळमणकर सगळे इथे मंडळी आले. आणि या सर्वांना अनेक शुभाशीर्वाद करून माझ्या वाणीला इथे मी विराम देतो. आणि याचप्रमाणे आमचे या कार्यक्रमाचे जे सर्व आमचे कुकुटबॉन, नागूबुवा शिवपुजे, खडगे महाराज आणि विनायक बुवा, शंकरबुवा मोहोळकर,
आकाशभाऊ अज्ञान शिवपूजे आणि समस्त या संस्थांचे जे पदाधिकारी आहेत सर्व पदाधिकारी आहेत. अनेक त्यांना आम्ही धन्यवाद इथे करून आज आमच्या वाणीला इथे आम्ही विराम देतो. म्हणून मला सांगतात पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचे कामस्तांची पुढे अभिज्ञादा कीर्तनासाठी सर्व धर्मांचे पुढे निमाले रामकृष्ण प्रणाम करूया आत्मसुखाची पाऊले हृदयी धरूया मानून घ्यावी सेवा आमची अल्पतरी सारी सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया देहाया त्रिभुवनी नाही तुझ विना कोणी रक्षाया वेल फुले हाती घेऊन मंजुळ तुळशीची जाई तुईची वाहू सुमने पुष्प गुलाबाची बहुविध सुमने चरणी वाहू सुवास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुझसी वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् भज मन